नमस्कार, मी अक्षय चक्राते परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा योजना काय आहे आणि कुठं आपल्याला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे की या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी एक ॲप्लिकेशन आलेलं आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही लगेच अर्ज करू शकता. मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की घाई करू नका, ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू नका, CSC सेंटरवाल्याकडून तुमची लूट होईल. तर मित्रांनो, याविषयीचं एक ॲप्लिकेशन आलेलं आहे आणि या ॲप्लिकेशनमध्ये एकदम सोप्या पद्धतीने जे आहे ते तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकता आणि सबमिट करू शकता. तर कसा फॉर्म भरायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघूया. सगळ्यात पहिल्यांदा हे बघा, हे आहे प्ले स्टोअर. हे या प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत नावाचं एक ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक ॲप्लिकेशनमध्ये ती इंटरफेस दिसेल, जो की लॉग इनच्या वेळेस तुम्हाला दाखवला जातो. थोडं वेट करायचं आहे. ॲप्लिकेशन लोडवरती चालतं आहे. जर कोणाचं ॲप्लिकेशन डाउनलोड होत नसेल तर परत एकदा रिफ्रेश करून रिट्राय करा. आणि मित्रांनो, बघू शकता हा ॲप्लिकेशनचा अशा प्रकारचा इंटरफेस आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचं प्रोफाईल जे आहे, तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल, जिल्हा, ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ते अपडेट करून एक अकाउंट बनवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही नारी दूत ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारचे ते एक इंटरफेस दिसेल. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं नाव दिसेल आणि या ऑप्शनला काय करायचं, आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या पतीचे नाव टाकायचं आहे. जर महिला अविवाहित असेल तर तिथं वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला महिलेचं जन्मतारीख टाकायची. त्यानंतर अर्जदार महिला जी आहे त्यांच्या जन्माचे ठिकाण जे आहे तिथं टाकायचं आहे. त्यानंतर गाव, ग्रामपंचायत, पिनकोड आणि पत्ता, हा जो काही पूर्ण पत्ता रकाना वगैरे आहे तो जन्म झालेल्याचा ठिकाणाचा टाकायचा आहे. त्यानंतर बघू शकता इथं मोबाईल क्रमांक आहे. मोबाईल क्रमांक जो आहे तो आपल्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, कारण त्यावरती इथून पुढचे सगळे मेसेज, OTP ह्या गोष्टी येणार आहेत. त्यानंतर तिचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इथं बघू शकता की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, तर तिथं नाही करायचं आहे. आणि होय, जर तुम्ही 1,500पेक्षा जास्त इतर रकमेचा लाभ घेत असाल तर तिथं होय करायचं आहे. आणि इथं जर रक्कम जी आहे तुमची 1,500पेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही या योजनेतून बाद व्हाल. आणि जर 1,500पेक्षा जर ती रक्कम येत असेल तर तुम्ही तिथं नमूद करू शकता 500, 1,000 वगैरे वगैरे. आणि जर कुठलीही येत नसेल तर तुम्ही सरळ नाही करायचं आहे. त्यानंतर तुमची इथं वैवाहिक स्थिती वगैरे टाकायचं आहे. आणि त्या टाकल्यानंतर तुम्हाला इथं त्या महिलेचा पूर्ण बँकेचा तपशील जो आहे तो भरायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला DBT मार्फत जे पैसे आहेत ते येणार आहेत. तर बघू शकता अर्जदाराचे खाते असलेले बँकेचा तपशील ह्या सगळ्या गोष्टी भरल्या. त्यानंतर खाली कागदपत्र अपलोड करायचं ऑप्शन आहे. यामध्ये अजूनपर्यंत इथं 4-5 डॉक्युमेंट दाखवतं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आधार कार्डच्या जागेवर आधार कार्ड टाकायचं आहे. आदिवास जन्म प्रमाणपत्राच्या जागेवर तुम्हाला एकतर शाळेचा निर्गम उतारा किंवा शाळेचा TC, किंवा जर नसेल तर तुमचं मतदान ओळखपत्र जे की 10 ते 15 वर्षापूर्वीचा जुना पुरावा जो आहे तो तुम्हाला तिथं द्यायचा आहे. त्यानंतर उत्पन्नाची अट जी आहे ती आता रद्द झालेली आहे, तर त्या जागेवर तुम्ही रेशन कार्डसुद्धा अपलोड करू शकता. रेशन कार्ड टाकायचं आहे. आणि अर्जदाराचे हमीपत्र, तर हमीपत्र मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे जे आहे ते हमीपत्र आहे. या हमीपत्राची जी काही PDF आहे ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा मी देईल, तसेच वेबसाईटवरती सुद्धा लिंक देईल. डायरेक्ट तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ही लिंक घ्यायची. इथं तुम्हाला काय करायचं आहे की अर्जदाराचं नाव आणि सही करायची या जागेवरती. आणि ते जो अर्ज जो आहे तो काय करायचा आहे तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनमध्ये इथं अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला बँक पासबुक अपलोड करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा फोटो या गोष्टीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह फोटो जो आहे तो अर्जदाराचा काढायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ॲक्सेप्ट नावावर क्लिक करायचं आहे. तर हे पण अर्जदाराचे हमीपत्रच आहे की जे तुम्ही PDF मध्ये सिग्नेचर केलेलं आहे त्याच गोष्टी इथं लिहिलेल्या आहेत सगळ्या. आणि बघू शकता अशा प्रकारे हे टर्म अँड कंडिशन आहेत की तुमची KYC वगैरे तुम्ही पूर्ण कराल ह्या गोष्टी. आणि इथं तुम्ही स्वीकारा ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि माहिती जतन करा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट केला जाईल. आणि योग्य कालावधीनंतर तुमचा जो अर्ज आहे तो चेक केला जाईल की अर्जामध्ये
अपलोड केलेले डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का, तसेच ते पूर्ण बरोबर आहेत का, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत का, आणि अशा प्रकारे अर्ज चेक करून तुम्हाला तुमचे जे काही 1,500 रुपये आहेत ते अकाउंटवरती डायरेक्टली ट्रान्सफर केले जातील. हे ॲप्लिकेशन अजूनसुद्धा अंडर डेव्हलपमेंट आहे. कधी कधी प्रॉब्लेम येतोय, कधी व्यवस्थित चालतंय. गडबड करू नका. ॲप्लिकेशन जे आहे ते सुरळीत झाल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन होतं. याची माहिती पण मला पूर्ण भेटली असेल. काही अडचण आली तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा. तिथं सुद्धा तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता. तर भेटू एका नवीन अपडेटविषयी, एका नवीन योजनेमध्ये. तर आपल्या या स्पॉटलाईट मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. धन्यवाद.